नाही आहे, तर आज मी फक्त बोलणार तर 10वीच्या मुलांसाठीच बोलणार. आणि मला इथे मोरल सपोर्ट पाहिजे म्हणून मी माझा मित्र आणि माझी बहीण म्हणून मी दोघांनाही स्टेजवर बोलवलं आहे की ॲटलिस्ट मी बोलू शकेन. या मुलांबरोबरची माझी जी जर्नी आहे, या जर्नीला जर मी आठवलं, स्पेशली सगळी मुलं मी बोलीन 10वीची, तर ती मला इथे उभं राहायला पण देणार नाही आहे. साधारणतः 1-2 दिवस फक्त मी हे जेव्हा विचार करतो की मला इथे येऊन यांच्याबद्दल काहीतरी बोलायचं आहे, तरीसुद्धा मी आपले इमोशन थांबवू शकत नाही आहे. जसं मी आधीच सांगितलं की मी तितका स्ट्रॉंग नाही आहे. ज्या शाळेत होतो त्या शाळेच्या भिंती, त्या शाळेचे शिक्षक, प्रत्येक तिथलं छोटी छोटी दगडसुद्धा आमच्या प्रेमाचं साक्ष देऊ शकतं. जी बॉन्डिंग, मी जरा गॉगल घालून बोलणार, ठीक आहे? जी आमची बॉन्डिंग आहे, ती बॉन्डिंग कधीच कोणीही, इवन जर ईश्वर जरी खाली आला तरी ती बॉन्डिंग कधीच ब्रेक करू शकत नाही. याचे खूप सारे एक्झाम्पलसुद्धा घडले आयुष्यात. या मुलांबरोबर जेव्हा हसत खेळत जेव्हा मी शाळेला लागलो, शाळेला लागण्या अगोदरची गोष्ट मी तुम्हाला सांगेन की मी शाळेला लागलो पण नसतो कदाचित, पण एकदा एका शाळेचा मी एक इव्हेंट बघितला. त्या शाळेतली काही मुलं, गोड गोड मुलं स्टेजवर परफॉर्म करतायत आणि कुठेतरी इतक्या लांब जाऊन त्यांच्याबरोबर थोडासा वेळ घालवावा असं वाटायला लागलं. आणि जेव्हा या मुलांबरोबर मी वेळ घालवला तेव्हा मी निर्णय घेतला की मी एक शिक्षकच होऊ शकतो आणि दुसरं काही होऊ शकत नाही. त्यामुळेच जर विचार केला, शाळेला लागल्यानंतरच मी आपलं BEd क्वालिफिकेशन कंप्लीट केलं होतं. त्याच्या आधी माझं असं कुठे मत नव्हतं की आपण या फील्डमध्ये राहावं किंवा या फील्डमध्ये जावं. त्या मुलांना मारून, त्या मुलांना घाबरवून कदाचित एक वेगळीच इमेज माझी तयार झाली होती. पण म्हणतात ना की या मुलांमध्ये एवढी शक्ती आहे की माझ्यासारख्या दगडाला सुद्धा त्या मुलांनी मेणाचं रूप दिलं आणि मलाच कळलं नाही की मी त्यांचा मित्र आहे की मी त्यांचा टीचर आहे. ठीक आहे. सो यांची जर्नी, आमची जी जर्नी आहे, मी आधीच सांगतोय मी कोणत्याही प्रकारच्या सॉन्गची किंवा कसली प्रॅक्टिस केली नाही आहे, पण मी प्रयत्न करीन. बन गए, हाँ नमी बन गए, तुम मेरे आसमां मेरी ज़मीं बन गए. हाँ हंसी बन गए, हाँ नमी बन गए, तुम मेरे आसमां मेरी ज़मीं बन गए. बदलने लगे, गिरने संभलने लगे, जब से है जाना तुम्हें तेरी ओर चलने लगे. हाँ हम बदलने लगे, गिरने संभलने लगे, जब से है जाना तुम्हें तेरी ओर चलने लगे. हर सफर हर जगह हर कहीं बन गए, मानते थे खुदा और हाँ वही बन गए. हाँ हंसी बन गए, हाँ नमी बन गए, तुम मेरे आसमां मेरी ज़मीं बन गए.
पहचानते ही नहीं अब लोग तन्हा मुझे, मेरी निगाहों में भी है ढूंढते वो तुझे, पहचानते ही नहीं अब लोग तन्हा मुझे, मेरी निगाहों में भी है ढूंढते वो तुझे, मेरी निगाहों में भी है, हम थे ढूंढते जिसे वो कमी बन गए, तुम मेरे इश्क की सरजमी बन गए, हाँ हंसी बन गए, हाँ नमी बन गए, तुम मेरे आसमां मेरी ज़मीन बन गए। या मुलांसाठी फक्त मी एक पोएम बोलीन आधी। वो लम्हे जो मेरी जिंदगी के अनमोल पल बन गए, वो लम्हे जो मेरे गुजरे हुए कल बन गए, काश इन लम्हों को मैं फिर से जी पाता, वो लम्हे जो मेरी नम आँखों के जल बन गए, आँखों में सपने और दिल में अरमान लिए, एक सफ़र में चल पड़े बिना किसी का साथ लिए, रास्ते में कुछ नए चेहरों से मुलाकात हो गई, फिर तो वो ऐसे दोस्त बने जैसे एक रिश्ता हो उम्र भर के लिए, वो लम्हे जो मुझे चाहने वाले मेरे दोस्त दे गए, वो लम्हे जो ना भुला पाने वाले कुछ लोग दे गए। इस सफ़र की शुरुआत हमने साथ की थी, जान से प्यारे यारों के साथ कितनी सारी बात की थी, जिंदगी के उन पलों को भी हमने साथ जिया था, जिन पलों ने खुशी और गम दोनों से मुलाकात की थी, वो लम्हे जो अब लौट के नहीं आ सकते, वो लम्हे जहां हम चाह के भी नहीं जा सकते, अपने यारों के दिल की बात हम बिना कहे जान लेते थे, कौन पसंद है किसको ये थोड़े से झगड़े के बाद हम मान लेते थे, वो लम्हे जो एक धुंधली याद बन गए, वो लम्हे जो एक यादगार किताब बन गए, अजीब थे ये लम्हे जिसमें हम हंसे भी और रोए भी, अजीब थे ये लम्हे जिसमें कुछ पाए भी और कुछ खोए भी, इन लम्हों को एक याद बना के अपने साथ ले जाऊंगा, इन लम्हों की दास्तान फिर किसे सुनाऊंगा, क्योंकि इन लम्हों को मैं फिर से जी पाऊंगा, क्या ऐसे माहौल में मैं फिर से वापस आ पाऊंगा, क्या ये कविता इस स्टेज पर मैं फिर से सुना पाऊंगा। मैं जानता हूँ इसका जवाब तो नहीं ही होगा, क्योंकि लिखी हुई किताब को मैं फिर से कोरा कैसे कर पाऊंगा, बस इन लम्हों को अपने दिल में बसा लूंगा, और जब याद आएगी आपकी तो नम आंखों के साथ मुस्कुरा लूंगा। आपलं मन जे असतं, आपलं मन जे असतं ते खूप हावरं असतं। एका ठिकाणी खूप बरं वाटतं की माझी ही मुलं 10वी देत आहेत, पास होऊन बाहेर निघून जातील, पण एका ठिकाणी या गोष्टीचं वाईट पण वाटतं की पुढच्या वर्षी त्यामुळे मी ह्या प्रोग्रामला थोडंसं अगेन्स्ट होतो, किंवा या प्रोग्राममध्ये मी जास्त इंटरेस्ट घेत नव्हतो, कारण तेवढी कॅपॅसिटी नाही आहे माझ्यात। काही मुलं आहेत, मी पर्टिक्युलरली नावं घेईन, शुभम, मुश्ताक, प्रवीण, संदीप, आनंद, अर्पिता, जूही, निहाल, निधी, वैदेही, स्नेहल, यश, विक्रांत, ओमकार ठाकुर देसाई, श्रेया मयेकर, अरविंद, गौरीश अँड चंदन। या मुलांनी खूप सतावलं मला, आणि मला त्यांची सवय झाली आहे। आता
मला पुढच्या वर्षी आवाज कोणाचा ऐकायला मिळणार, कशी लोक कंप्लेंट देणार की तुमच्या क्लासमध्ये आता आवाजच येत नाही. ओमकार हलगी, निशांत गार्गी, दिव्या, अनुष्का, दिशा पराडकर, अनिकेत, सुयश, ऋतिक, साक्षी, मैथिली, अभिषेक, अपेक्षा, दुर्वांक, अमन, निनाद, राजश्री, जगदीश, साहिल, नरीम, श्रुती तांबिटकर, मनीष आणि आदित्य. या मुलांचे फक्त एक्सप्रेशनच भरपूर होतात. ही मुलं कधी जास्त बोलतच नाहीत. त्यांची जी चेहरे आहेत ते चेहरेच भरपूर सांगून जातात. तर त्या चेहऱ्यांची आठवण मला येईल. अंजली, रसिका, ऋत्विक, सौरभ, जेसी, अथांग, पूजा. जरा सर रागवले तर क्लासच्या नंतर थांबायचं आणि विचारायचं, सर आमचं चुकलं कुठे. आता असं वाटतं हे कोण विचारणार. गेल्या वेळेला मी रागवावत एक शब्द बोललो की तुम्ही सगळ्यात वर्स्ट बॅच आहात माझ्या लाईफची. मी ते खोटं बोललो हे मी आज सगळ्या लोकांसमोर ॲक्सेप्ट करतो आणि त्याच्यासाठी मी माफी मागतो तुमची. मी एवढंच सांगेन की तुम्ही माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेत हे सांगण्यासाठी मी फक्त एकच सांगेन की तुम्ही नेहमी मला विचारता, सर तुम्ही रविवारी सुट्टी घेत नाही, तुम्ही आजारी असला की सुट्टी घेत नाहीत. कारण गाढवांनो, तुम्हाला बघितल्याशिवाय मला एक दिवस पण राहू शकत नाही मी. दॅट इज अ पर्पज. त्याच्या मागचा आहे की मी सुट्टी देत नाही तुम्हाला. कळलं की मी तुम्हाला बघितल्याशिवाय ॲटलिस्ट मला तुम्हाला एकदा तरी दिवसातून बघितल्याशिवाय माझा दिवस चांगला जाऊ शकत नाही. मी ॲग्री करतो. उद्याला तुम्ही जाल, मला माहिती आहे की माझ्याबद्दल तुमचं प्रेम कमी होणारच नाही, हेही मला माहिती आहे. तर मी त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा एक सॉन्ग थ्रू सांगेन. वेट शुभम मुश्ताक. सगळ्या लोकांसमोर तुम्ही आज मला रडायला लावलात. ओके, स्टार्ट. कहीं बाकी रहना, मुझे नींद आए जो आखिरी, तुम ख्वाबों में आते रहना. बस इतना है तुमसे कहना, बस इतना है तुमसे कहना, बस इतना है तुमसे कहना, बस इतना है तुमसे कहना. मैं रहूं या ना रहूं, तुम मुझ में कहीं बाकी रहना. रोज बारिश जो आए, समझ लेना बूंदों में मैं हूँ. सुबह धूप
तुमको सताए, समझ लेना किरणों में मैं हूँ। किसी रोज बारिश जो आए, समझ लेना बूंदों में मैं हूँ। सुबह धूप तुमको सताए, समझ लेना किरणों में मैं हूँ। कुछ कहूँ या ना कहूँ, तुम मुझको सदा सुनते रहना। बस इतना है तुमसे कहना, बस इतना है तुमसे कहना, बस इतना है तुमसे कहना, बस इतना है तुमसे कहना। लिपटा हुआ मैं गुजर जाऊंगा तुमको छू के। हवाओं में लिपटा हुआ मैं गुजर जाऊंगा तुमको छू के। अगर मन हो तो रोक लेना, मैं ठहर जाऊंगा इन लबों पे। मैं दिखूं या ना दिखूं, तुम मुझको महसूस करना। बस इतना है तुमसे कहना, बस इतना है तुम। I love you so much. खाव्या समोर जा. चला जरा घेऊन जा ना. अरे जा मला इथे थांब. ओके दुसरं गाणं लवकर थर्ड. हे लास्ट मी फक्त त्यांच्यासाठी ॲज अ टीचर मी तुम्हाला एक थांब ॲज अ टीचर मी तुम्हाला नेहमी चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्याच्यातून कधी तुम्हाला माझा रागही आला असेल, पण पुढे जाऊन तुम्ही नक्की आठवण कराल की सरांनी जे काही केलं ते आमच्या चांगल्यासाठी केलं. आणि
आणि ॲज अ टीचर आम्ही टीचर फक्त तुम्हाला अजून एकच गोष्ट देऊ शकतो की आम्ही तुम्हाला फक्त आशीर्वाद देऊ शकतो आणि गॉडकडे प्रेयर करू शकतो की ते तुम्हाला तुमचे जे काही स्वप्न आहेत ते स्वप्न त्यांनी पूर्ण करावे. हे बोलून मी एक छोटंसं प्रेयर तुमच्यासाठी देवाकडे बोलतोय. पण एक आहे, परत मी बोलतोय, जरी मी हे गायलं तरी तुम्ही माझ्या मनातनं कधीच जाणार नाही. तुम्ही माझ्या मनामध्ये तसेच राहणार आहात जोपर्यंत या विश्वात मी आहे. ठीक आहे. सो तेरा अल्लाह निगहबा, तेरा मौला निगहबा. जाने वाले ओ जाने वाले, जाने वाले ओ जाने वाले, किया तुझे हमने खुदा के हवाले. जाने वाले ओ जाने वाले, जाने वाले जाने वाले. तेरा अल्लाह निगहबा, तेरा मौला निगहबा, तेरा अल्लाह निगहबा, तेरा मौला निगहबा. कोई मुश्किल ना आए तेरी राहों में, पहुँचे साथ खैरियत के अपनी मंजिल की बाहों में. ओ कोई मुश्किल ना आए तेरी राहों में, पहुँचे साथ खैरियत से अपनी मंजिल की बाहों में. तुझे तेरी मंजिल गले से लगा ले. जाने वाले ओ जाने वाले, जाने वाले ओ जाने वाले. ये बेलोस चाहत, ये बेदाग नाते, जहाँ में कहाँ लो ऐसे निभाते. तुम्हारी मोहब्बत भुला न सकूंगा, तुम्हारा ये एहसास चुका न सकूंगा. दिए जिंदगी के तुम्ही ने उजाले. जाने वाले ओ जाने वाले, जाने वाले ओ जाने वाले. किया तुझे हमने खुदा के हवाले. जाने वाले ओ जाने वाले. के करीब पास आँखों से हम तन्हाइयों में बातें करे तेरी यादों से. ओ तू है दिल के करीब पास आँखों के,
हम तन्हाइयों में बातें करे तेरी यादों से। फूल से दिल पर, फूल से दिल पर पड़ गए छाले जाने वाले, ओ जाने वाले, जाने वाले, ओ जाने वाले। सदा खुश रहो तुम, सदा खुश रहो तुम, ये मेरी दुआ ले जाने वाले, ओ जाने वाले। आता ही रडवायची कॉम्पिटिशन मी जास्त जिंकलो, यांच्यापेक्षा जास्त मी रडवलं, बरोबर की नाही? ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि परत एकदा मी सांगतो सगळ्यांसमोर, आय लव्ह यू ऑल. थँक्यू.